न्यूज, सत्य असेल तेच दिसेल। सोलापूर शहरात पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून रोकड व मौल्यवान वस्तू लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा फौजदार चावडी पोलिसांच्या डीबी पथकानं पर्दाफाश केलाय। तामिळनाडूतील 7 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या चौकशीत सोलापूरसह मुंबई, पुणे, धाराशिव आणि तेलंगणातील तब्बल 7 गुन्हे उघडकीस आले। सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिर परिसरात उपचारासाठी आलेल्या एका भाविकानं कार पार्क केली होती। यावेळी चोरट्यांनी कारची काच फोडून तब्बल 5 लाख रुपयांची रोकड लंपास केली होती। या घटनेचा तपास करताना पोलिसांनी आंतरराज्य टोळीचा माग काढला। शहरात कारच्या काचा फोडून चोरीच्या घटना वाढल्यानं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चावडी पोलिसांच्या डीबी पथकानं तपासाची सूत्र हाती घेतली। सीसीटीव्ही फुटेज आणि खबरांच्या नेटवर्कच्या माध्यमातून संशयितांचा शोध घेण्यात आला। या तपासादरम्यान पोलिसांनी आळंदी आणि मिरज इथं धाडी टाकल्या। आरोपी पुन्हा सोलापुरात चोरीच्या उद्देशानं आल्याची माहिती मिळाल्यानंतर पंचकट्टा ते होम मैदान परिसरात सापळा रचण्यात आला। या सापळ्यात तामिळनाडूतील 7 जण पोलिसांच्या हाती लागले। ताब्यात घेतलेले आरोपी तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली आणि दिंडीगुल जिल्ह्यातील आहेत। षण्मुगम, अमरनाथन, आदितन, थंडयुथ पाणी, सेरन मुखदन, आनंद विश्वनाथन, जगन बालसुब्रमण्यम, मनोज कुमार अनबलंगन आणि कमल कन्नन गणेशन अशी त्यांची नावे आहेत। ही आरोपी मजुरीच्या बहाण्यानं विविध ठिकाणी फिरत होती। पार्क केलेल्या कारची पाहणी करून संधी मिळताच काचा फोडून कारमधील रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरत असल्याचं तपासात समोर आलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.